पहा लाईव्ह आहे. या स्पर्धेला आता डान्सिंग अंपायर पण आहेत सोन्याबाबू भोसले उद्याच्याला. एक चांगले उत्कृष्ट पंच आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये ज्यांना नावाजलं जातं. अजय कदम सर आहेत, प्रवीणजी घुले सर आहेत. त्यानंतर पाहतोय आपण कटआउट सगळ्या बाजूनं, पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी, डीजे आहे. सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण गच्च भरलेली ही स्पर्धा आहे. अंकल प्रीमियर लीग काजी मैदानावरती भाळवणी या गावामध्ये सजलेले आहे. तर या स्पर्धेबाबतीत शबीर सर या स्पर्धेबाबतीत काय सांगू इच्छिताल? दोन शब्द अगदी मानासन्मानाचे. तर मॅन ऑफ द मॅचचे सन्मान चिन्ह भाळवणी गावचे सुप्रति नागरिक, एक नक्कीच विद्वान व्यक्तिमत्व तथा सन्माननीय नागरिकांच्या संयुक्त सुपूर्त हाताने दिले जाते. रामलिंग, जरा गालावर कळी आली पाहिजे थोडीशी. रामलिंग साहेब, वा क्या बात आहे, धन्यवाद. सुपर हिरो आहे तुम्ही भाळवणीचा. क्रिकेटचं भविष्य म्हणायला काय हरकत नाही येणाऱ्या खेळाडूंचं. तर शबीर सर काय सांगाल या स्पर्धेबाबतीत? नक्कीच आपण शुभेच्छा देऊन नक्कीच दोन शब्द ही सांगावेत अशी विनंती आहे. यानंतरचा सामना होणार आहे JK चॅलेंजर वर्सेस कुदळे वॉरियर्स. या दोन्ही संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. आता जर बघितलं गेलं तर मैदानात सामना होतो तो म्हणजे केंद्रीय लॉयन्स वर्सेस जय दुर्गा चॅलेंजर या दोन्ही संघामध्ये. आणि प्रथमतः आपण बघितलं गेलं तर आताचा जो बॉल तिकडे गेलेला आहे तो बॉल माझ्याकडे पाठवायचा आहे. विनंती करतो मी सर, तो बॉल माझ्याकडे आला पाहिजे, कारण बॉल गेल्यानंतर आपल्याकडे बॉलची कमतरता आहे. पहिलाच दिवस आहे, तर विनंती आहे मित्रांनो, बॉल माझ्याकडे पाठवा. पंच, सामना संपला की बॉल तुमच्याकडे जमा करून घ्या. बॉल परत आपल्याला आवश्यकता आहे. जी सर. तर आमचे मित्र आमिर भाई यांचे इथं आगमन होते, त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करतोय. जाऊया मैदानाकडे सर. हा चला टाइम काउंट तुम्ही सर, तुम्हीच आहे दावेदार मैदानात, तुम्ही आता सगळं मैदानात सांभाळायचं आहे सगळं. प्रवीण गुले सर. केंद्रे लॉयन्स वर्सेस जय दुर्गा चॅलेंजर. केंद्रे लॉयन्स स्ट्राईक वरती मैदानात खेळताना एक हुनहार खेळाडू, तो मैदानात वैभव, आणि नॉन स्ट्राईकला साथ देत आहेत. त्यांच्या समवेत आहेत गणेश डंबाळ कंपनी, भाळवणी मधली सुप्रसिद्ध डंबाळ कंपनी. कमी वेळामध्ये जास्त नाव आणि गोलंदाजीसाठी येत आहेत टिल्लो मुजावर. खोल टप्प्याचा चेंडू, काय बोटामध्ये जादू बिदू आहे का? टिल्लूच्या मागची फायनल जी मारली त्यानंतर तो भाळवणीमध्ये चमकला. वा, सुंदर चेंडू, यार्कर चेंडू, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र, पॉवरफुल काटाकीर चेंडू. टप्पा खाल्यानंतर चेंडू लेग बायच्या इशाऱ्यामध्ये जातोय. दरम्यान इथं पुन्हा एकदा मैदानातून येणारी धावसंख्येचा जो आकडा आहे तो मात्र 1 धावेचा मैदानात 2. चला, टॉस करण्यासाठी मैदानामध्ये तयार राहायचं आहे. मी बोलवतो त्यांना हे 5 षटकं झाल्यानंतर. हलक्या हातानं पंच केलेला आहे आणि स्वतः अंकल इथं आहेत बरं का, महेशजी इंगोले साहेब. आज जर बघायचं म्हणलं तर मित्रांनो, युवा नेतृत्व, जबरदस्त चेंडू हवेत, पॉवरफुल, सक्सेसफुल, 32 गुल, पहिली विकेट, पहिला झटका, पहिला हादरा. आणि आता मात्र ऑनरच्या गालावरची कळी गायब 2 मिनिटांमध्ये. हा, यालाच मॅच म्हणतात मित्रांनो. आणि मॅच हारल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगतो. चांगला फलंदाज, चांगला खेळाडू, एक उत्कृष्ट खेळाडू
डंबाळ कंपनी गाजली होती मागच्या टुर्नामेंटला. आणि बापू जाधव मैदानामध्ये जात आहेत. एस के स्टार म्युझिकचे सर्वे म्हणायला काय हरकत नाही. बापू जाधव तिकडं बोट दाबली म्हणजे स्वर निघतो, इकडं बॅटनं धावा काढावं लागते बापू सर. आणि ते जमलं ना तर मग सगळं जमलं. आता ही अंकल प्रीमियर लीग आहे. काजी सर सुद्धा पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत सगळं काम बाजूला ठेवायचे, गडबडीत मैदानावर यायचे. काय चाललं असावं. तर असं आता अंकल यांना आवड लागलेली आहे. एक युवा नेतृत्व, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जागा वलय निर्माण करायचं म्हणलं तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. चांगला चेंडू हलक्या हातानं लेफ्टी चेंडू सरळ येतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ऑन साईडला. दरम्यान इथंही मला वाटतं एक धाव घेतली जाते, खातं खोललं जातं. आणि षटकाची समाप्ती पितांबर तारळकर या आमच्या समवेत बसलेले आहेत. एका ओव्हरमध्ये नक्की 6 बॉल असतात हे त्यांच्या लक्षात आहे. शतक या शब्दाचा उल्लेख त्यांच्याही डोक्यात असेल. पण नक्कीच मला प्रवीण सर काय म्हणतात, शतक झालं. आता काय आहे सर, क्रिकेटला आवड आणि सवड ह्या गोष्टी दोन गोष्टी मात्र आवश्यक आहेत. आणि अंकल प्रीमियर लीग जर भाळवणीमध्ये चालू आहे तर कोणी प्रेक्षक विसरून राहणार नाही. कारण लाईव्ह मध्ये बघा, आता मला वाटतं जवळजवळ आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 2,500च्या पुढे गर्दी झालेली आहे. 2,500 लोकांनी स्पर्धेला उपस्थिती नोंदवलेली आहे. आहा वा, व्हॉट अ कॅच गुड्डू. जिंता था चिता चिता, सुमडी में लेके जाओ और कुंबडी में जेल पकडो, याला म्हणतात जिंता था चिता चिता. अंकल प्रीमियर लीग 2026 मधला हा एक वंडरफुल कॅच, पॉवरफुल वंडरफुल. आणि जाधव साहेबांचं मात्र आगमन झालतं आणि वापस केलेलं आहे. तर मागच्या मॅच मध्ये चमकले होते. आता या मॅच मध्ये आता 2 बंधू एका ठिकाणी आहेत, वैभव इकडे आहेत. आता 2 बंधू एका ठिकाणी आहेत, मार्क वास्टिवाची जोडी. आता इकडे कुलदीप आहेत. कुलदीप म्हणजे सर महाराष्ट्रामध्ये लौकिक नाव आहे या खेळाडूचं, कुलदीप सरांचं. कारण एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणायला काय हरकत नाही. अष्टपैलू कलाकार, अष्टपैलू कलाकार. त्यांनी गरीब घराण्यातल्या गायकाचं करिअर बनवलं आणि त्यांच्या पाठीमाग शाबासकीची थाप आणि आशीर्वाद देऊन त्यांना नक्कीच या कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यांना मान सन्मान मिळवून देणारं नाव म्हणजे भाळवणी गावचं मोठं नाव म्हणजे ते म्हणजे कुलदीप जाधव, एस के स्टार म्युझिकचे सर्वेसर्वा. कुठनं सुस्त, अगदी अचूक गाणं ऐकल्यानंतर कुलदीपचं डोळ्यामध्ये पाणी येतं. काय कला असेल मित्रांनो. आणि ते भाळवणी गावामधलं सुपुत्र आहे बरं का. वाह, चांगला चेंडू, ऑफसाईडला चेंडू, यावेळेस बॅट वरती येतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त चौकार. अरा सावळ्या क्या गुंडा बनेगा, जिंता ता चिता चिता. आपले पाटील साहेब सारखे गाणं म्हणायचे बरं का. पण क्रिकेटमध्ये गाणं प्रेक्षकांसाठी थोडं म्हणायचं, लय म्हणायचं नाही. नाहीतर आमचं गाणं. गजेंद्र इंगोले साहेबांचं आगमन होत आहे. अंकलचे बंधुराजे आहेत. आणि तसेच फादर्स वॉरियरचे सर्वेसर्वा इंगोले साहेब यांचं इथं गजेंद्र इंगोले साहेबांचं आगमन होत आहे. तर दरम्यान आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहे. समोर बघितलं तर एक गोलंदाज आहे, हुशार गोलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या 7. काय तुम्हीच बघा. हा चेंडू जातोय ऑन साईडला 30 पावलाच्या आतमध्ये. दरम्यान तमाम प्रेक्षक मान्यवर विद्वान व्यक्ती म्हणतो. आता विद्वान व्यक्ती बसल्यानंतर आम्हाला कसं वाटतं, भीती वाटते जरा, शब्द चुकतोय का काय एखादा. पण धाडस केलं पाहिजे, धाडस केलं तर यश आहे. करा धाडस एकदा, होऊ द्या एकदा तर. ओ शब्दाला शब्द जुटल नाही तर फाटल. चेंडू गेला बाहेर, शिवा रेषा पार. आवर घातला पाहिजे शब्दाला सुद्या. आणि चेंडू बाहेर गेला मिड विकेटच्या वरनं. संघर्षाचं नाव आहे म्हणजे इतिहास. आणि केंद्रे साहेबांची इकडे उपस्थिती आहे. प्रत्येक सिक्सरला 100 रुपयाचं पारितोषिक असेल कुंडली केंद्रे साहेब यांच्याकडून. ओ एक गेला, दुसरा आलाय का नाहीये, बघूया. गणेश डंबाळे यांच्यासाठी सिक्सरचं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चेंडू सीमा पार, सीमा रेषा फोडतोय, आलाय चौकार. अजय बेकरीचे ऑनर आहेत बरं का कुंडली केंद्रे साहेब यांच्याकडून. गणेश डंबाळे यांच्यासाठी सिक्सरला 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मैदानात तुमच्या भाळवणी गावचा चित्ता तो म्हणजे वैभव. आता वैभव मोर्या स्पोर्टचे मालक पण आहेत आणि क्रिकेटपटू पण आहेत.
चित्ता म्हणून ओळखलं जातं बरं का वैभवला. जरा थोडस डोक्यावरती बर्फ पाहिजे, अंगामध्ये आग पाहिजे, हे खेळाडूंच्या दिशेने जातं सर. तर पुन्हा मैदानात एक स्टार, सुपरस्टार. वा, काय चेंडू टाकलाय, ब्लॉक होल मध्ये टाकलाय फलंदाजाला कुलदीपला. दरम्यान बॅट वरती लक्ष पाहिजे, लक्ष विचलित. बाजीराव की मुझ पर और तलवार की धार पर कभी संदेह नहीं करते मेरी जान. खटॅक खटॅक. टिल्लू पुन्हा एकदा. एक राजा होता मित्रांनो, जरा नंतरच पुन्हा सांगतो. चांगला चेंडू, बॅटची कडा हवेत, फॉयर आहे. काय घडू शकतं मैदानामध्ये. टिल्लूला विकेट मिळू शकते, कुलदीपला जागा सोडावं लागते. चांगला खेळाडू मैदानात बाहेर परततोय. अंकल प्रीमियर लीग 2026 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल हातपिचचं आयोजन निवेदन. अगदी प्रेक्षकांच्या मनाला आनंद वाटेल आणि डोळ्याचं पारणं फेटेल अशी स्पर्धा. धाव संख्या जाते मला वाटतं आमच्या स्कोर पटावरती 18 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. आता केंद्रीय लॉयन संघ काय करेल मैदानामध्ये काय सांगता येत नाही सर. आमचे कुंडलिक सर बॅकशीस लावण्यासाठी तर तयारच आहेत. माझ्यासाठी सुद्धा त्यांचं पारितोषिक असतं, कंटिन्यू असतं बरं का. नक्कीच पाहतोय आपण पुढचा चेंडू. चांगला चेंडू यावेळेस. टिल्लू पुन्हा एकदा तोच चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न होता. तर जाऊया मैदानाकडे. चिकू पुन्हा एकदा. वाह, सुपर, एक्स्ट्रा खबर, शॉट एक्स्ट्रा खबर. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चिकूला वापस पाठवलेल्या टिल्लूने. हा, बाबा शूट होमच्या संयुक्त माध्यमातून स्वामी समर्थ गणेश डंबाळसाठी का 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पितांबर तारळकर यांच्याकडे पोच आहे बरं का. 5 षटकारासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मैदानातून. गोलंदाजी ट्रॅक वरती आणि फलंदाजी ट्रॅक वरती 5 बॉलमध्ये 5 षटकार मारा. सन्माननीय महेशजी इंगोले उर्फ अंकल यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक माझ्याकडे आलेलं आहे. कॅश. जो जीतेगा वो सिकंदर. वा, चेंडू चाललाय. बक्षीस लावणाऱ्याचं मन मोठं पाहिजे आणि जिंकणाऱ्याचे इरादे मैदानामध्ये पाहिजेत. कुठलंही काम अवघड सोपं होऊ शकतं. चेंडू चाललाय सरळ. एका दुसऱ्या धावेमध्ये टिल्लूने गडबड केली होती थोडी फिल्डिंग मध्ये, मिसअंडरस्टँडिंग होते. आणि आता मैदानामध्ये जातोय तो म्हणजे चिकू नंतर मैदानात जातो तो फलंदाज नागेश. वेड लावलं नागेशने पूर्ण भाळवणीला. 22 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. अक्षय कांबळे, चित्ता, बॉबी इकडे कॉमेंट्री कक्षाकडे यायचा आहे. चित्ता भाळवणीचा तो तुमचा वैभव आहे सर. चित्ता, त्याला वाघ म्हणा, टायगर म्हणा, डेंजर म्हणा, डॉन म्हणा, बॉबे, बिबट्या. षटक संपलंय. षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या सांगतेनंतर 22 धावा झालेल्या आहेत. आणि इथं स्कोर काउंटिंग करत आहेत एजे. तर जाऊया मैदानाकडे. 5,000 रुपयाचं बक्षीस जिंकण्यासाठी कोण असेल तो दावेदार. अंकल प्रीमियर लीग मधलं नक्कीच पहिलं बक्षीस असेल हे. 5 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे महेशजी इंगोले साहेब यांच्याकडून. स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत. नक्कीच खेळाडूंसाठी चांदी आहे. बक्षीस जिंका, नाव कमवा आणि काम मैदानात करा. पुढील चेंडू. चांगला चेंडू यावेळेस बॅटवरती आलाय, भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेगला अडकलाय चेंडू. आणि फलंदाजाला मात्र कुलदीपने नक्कीच रस्ता दाखवलाय तंबूचा. भोंगा वाढलाय विकेटचा. कौस्तुभने मात्र आता झेंडा लावलाय संघाचा.
नक्कीच पुन्हा एक नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये. हे कोण आहे? सुशांत. चांगला चेंडू, पुन्हा कौस्तुभ वापसी करतोय. कौस्तुभ लय चुरू बोलतोय, तशीच गोलंदाजी टाकतोय. बॉल का पोपट आहे बाळवणीचा. क्लीन बॉल, त्रिफळाचित नाकाबंदी, पंचांचा इशारा, सिग्नल, नो बॉल. तात्काळ निर्णय पंचांचा, प्रवीण सरांचा, नो बॉल, फ्री हिट. पायाचा नो बॉल आहे आणि गोलंदाजाने रिव्ह घेतलेला आहे. हा घेतो सर, काळजी करू नका. गोलंदाजाने रिव्ह घेतलेला आहे. प्रवीण सरांचा कॉल आहे, पण गोलंदाजाने अपोजिट मध्ये फेर असेल तर निकाल तो त्यांच्याकडे असेल एक, नाही तर मग एक निकाल त्यांचा डिस्कनेक्ट होईल. तर जाऊया तिसऱ्या पंचांकडे. हनुमंत राजे मात्र आज खुश आहेत. अभिनंदन सर्वांचं मनापासून. अंकल प्रीमियर लीग 2026 मॅच टुर्नामेंट काय सोने पे सुहागा सगळंच मिळून आलेलं आहे. उद्याच्याला डान्सिंग अंपायर असेल, तथा नगरसेवक सन्माननीय लखनदादा चौगुले येतील. त्यानंतर भाळवणीचे सुप्रसिद्ध ज्यांनी या मैदानामध्ये सहकार्य केलेलं आहे, या काजी मैदानाला, या स्पर्धेला, ते सर्व मान्यवर असतील. आणि मी जसं नाव येईल माझ्या माईक मध्ये त्यांचं अगदी आनंदाने नाव घेण्यासाठी उत्सुक असेल. आणि हा नो बॉल आहे. अपोजिट बाजू जातोय गोलंदाजाच्या. तुमचा एक रिव्ह संपला सर. चला जाऊया मैदानाकडे. आणि हा चेंडू फ्री हिटचा होता. आता काय असेल बघूया. आता थोडस मला वाटतं नागेश सर थोडीशी बातचीत करत आहेत. एक दोन शब्द ठीक आहेत. तिसऱ्या शब्दाला सर आता हा बॉल काय आहे, म्हणजे कशासाठी? नो बॉल साठी आहे ना? बॅट्समनला नाही आहे सर. गोलंदाजाला जो काय नो बॉल आहे तो ऑन डिसिजन मध्ये जाईल सर. बॅट्समॅन साठी नाहीये सर. आताचा बॉल डॉट आहे. येस सर. चला जाऊया मैदानाकडे. आत्ताचा जो बॉल आहे तो निर्धाव पद्धतीच्या मैदानात टाकला जातोय. नागेश सरांनी थोडी अपील केली होती पंचांकडे, पंचांनी ती घेतली, पण पुन्हा नकारात्मक विचाराकडे गेलेली आहे. अंकल प्रीमियर लीग हा पाय उचलला त्यासाठी रिव्ह आहे सर. ठीक आहे सर. हा फलंदाजाने घेतलेला आहे तो, म्हणजे नागेश सरांचा घेतलेला आहे. परत जाऊया. थांबा एक मिनिट. हा नक्कीच तुमच्या निकालाकडे जाऊया सर. टॉस जिंकायचं म्हणलं तर दादाची भेट घ्या बरं का. नाश्ता पाणी चहा दादांना द्या, टॉस जिंकताल. एकदा बघू द्या. तिसरे पंच ट्राय करत आहेत सर. हा नो बॉल घोषित केलाय तिसऱ्या पंचांनी सुद्धा. नो बॉल आहे तो. मागाचा जरा काउंट करतो. एक मिनिट. हे जे धावसंख्या 24 धावा झाले सर. वा फायर केला यावेळेस. गॅप मध्ये असेल चेंडू, वैभवकडे जातोय. भाळवणी गावचा चित्ता, संयमी चित्ता. चेंडू फेकलाय. फेकी चांगली आहे. गडबड मात्र मैदानात आहे. तर आता जे प्रवीण सर आता जे 3 ना. येस सर. 3 धावा काउंट करा. चार बॉल धरले, 2 बॉल शिल्लक आहेत. नागेश शिंदे स्ट्राईक वरती खेळताना. पुन्हा एकदा कुलदीप गोलंदाजीसाठी. कुलदीप नसेल, कौस्तुभ असेल. चेंडू जातोय सरळ पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान इथेही मला वाटतं पंचांनी निकाल दिलेला आहे आणि पंचांचं बोट वरती. पुन्हा एकदा खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. आता सर बघितलं तर विकेटची जी दिशा बघितली जाते तर धावसंख्या केवळ मला वाटतं सर आता 30 धावेचा आकडा दिसतोय मला. 28 धावेचा, माफ करा, 28 धावेचा आकडा दिसतोय. आणि 28 धावा बनवत असताना इथं कितीतरी मला वाटतं जवळजवळ 5 विकेट गेलेले आहेत.
चांगला चेंडू यावेळेस पुन्हा एक धाव पळून दुसऱ्या धावेसाठी थ्रो आलेला आहे. ओव्हर थ्रो मध्ये नाही पण बॅटच्या साह्याने इथं दोन्ही धावा काउंट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 3 आहेत का आताच्या सर? 3 आहेत का आताच्या का 2 आहेत? चांगला चेंडू यावेळेस ऑफसाईडला हलक्या हाताने पेस केलेला आहे. आता गोलंदाजाचा पाय उचलला का ते बघा, रिव्ह घेतलेला आहे. अजून एकदा बघा सर. आताच्या धावा किती काउंट करू सर? 1. नो बॉल साठी पुन्हा एकदा थोडीशी मैदानात आलेली इशाऱ्याची बाजू आहे. बघूया काय होतं. शेवटचा एक्झिट पोल असेल. कौस्तुभ या गोलंदाजाला नो बॉलचा अँकल सिंगल आहे. चला, सिग्नल मात्र तुमच्या बाजूने जातोय. नो बॉल आहे. नो बॉल आहे. फलंदाजाला संधी असेल आणि धावसंख्या आतापर्यंत जर बघितली गेली 34 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत सर. कंप्लीट हे फलंदाजाला कळलं पाहिजे. 34 धावेचा आकडा माझ्यापर्यंत आलेला आहे आणि हा चेंडू फ्रेटचा असेल. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळला जातोय. चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय की एक उत्कृष्ट खेळाडू वैभव चेंडू फील्ड करत असताना कॉम्बिनेशन चांगला आहे दोन्ही फलंदाजाचं. एका तिथं दुःखा मैदानातून बाहेर येतोय. जर बघितलं तर केंद्रीय लॉयन्स जय दुर्गा चॅलेंजर या दोन्ही संघामध्ये सामना चालू आहे मैदानामध्ये. केंद्रीय लॉयन्स संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून बॅटिंग मैदानामध्ये स्वीकारताना धावसंख्या जर बघितली गेली तर धावसंख्या आता पाहिलं गेलं तसं 36 धावा झालेल्या आहेत स्कोअर पटावरती. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार. यावेळेस आडवा पट्टा बॅटच्या गेट सोडून पाठीमागे चेंडू चाललेला आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा शमीम. सुंदर चेंडू फुल टॉस गॅप मध्ये खेळून काढलाय. आडव्या बॅटच्या दिशेने चेंडू सरळ लॉंग ऑफला अडवला जातोय. चांगल्या रीते तिसरी पण धाव मैदानात निघून जाते का बघूया. एक शॉर्ट रन आहे का? मग आताच्या 2च धावा काउंट करा सर. 2च धावा आताच्या काउंट करा. आताच्या 2 म्हणजे जवळजवळ 38 धावा स्कोअर पटावरती आलेले आहेत. पुन्हा नागेश चांगल्या हातानं चांगला पंच. यावेळेस पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव आणि दुसऱ्या धावेला काउंट आहे. निकाल जातोय नॉन स्ट्राईकला. शमीम भाई क्या गुंडा बनेगा गुंडा. विकेट आहे. पंचांनी बोट वरती केलेला आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा आकडा चेंज होतोय आणि धावसंख्येचा जो आकडा आहे थोडासा मला तो लांबी नाही सर, आकडलाय जरा थोडासा. कारण एका पाठोपाठ एक विकेट, एका पाठोपाठ एक विकेट. आता केंद्रीय लॉयन्स संघाला जर जिंकायचं जर असेल तर नक्कीच धावसंख्या 60, 65, 70 धावा. जय दुर्गा चॅलेंजर 8 विकेट गेले. 8 नाही 6 गेलेस त्यांचं. 8 गेलेत का आता? 8 विकेट कंप्लीट. नागेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. शमीम पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतोय. शमीम साठी आधा किलो फिक्स. वाह वाह वाह, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस नागेश बॅक टू द पेवेलियन. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी टाकत असताना शमीम पुढे समोर आहे नागेश शिंदे. वापस पाठवलेला यावेळेस एक चांगली गोलंदाजीचं चित्र मैदानामध्ये दाखवताना काजी मैदानावरती अंकल प्रीमियर लीगला पुन्हा वेग लागतोय. नितीन गवळी मैदानात जात असताना सगळ्यापर्यंत ही मॅच पोचते, ही स्पर्धा पोचते, ही टुर्नामेंट पोचते. सन्माननीय महेशजी इंगुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेला आपण पाहतोय पहिला दिवस, पर्व पहिलं
आणि वाढदिवसाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, सन्मानाचं चषक आहे. आणि या सन्मानाच्या चषकामध्ये खेळाडूंची नक्कीच भरती झालेली आहे. जवळजवळ मला वाटतं 7 संघ आहेत. 80 ते 70 खेळाडू या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व आहेत. 85 70 80 85 खेळाडू. ओ अप्रतिम चेंडू, काटाकीर टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू थोडासा सिग्नल चेंज करतोय आणि ऑप्टिकच्या डोक्यावरून एसटी रक्षकाच्या गॅदरमध्ये विसावतोय. आडवी बॅट, संपर्क होत नाहीये. शमीम भाई फिर एक बार छा गए मैदान में. एक एक चेंडू कमी करताना शमीम आता धावसंख्येच्या दिशेने बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये विराम देतोय. षटक 5 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा केंद्रे लॉयन्स संघाच्या दिशेने जर बघितलं तर 40 धावेचं आव्हान दिलेलं आहे प्रतिस्पर्धी संघाला जय दुर्गा चॅलेंजर संघासमोर. आता जे के चॅलेंजर वर्सेस कुदळे वॉरियर्स. चला, जे के चॅलेंजर वर्सेस कुदळे वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक कॉमेंट्री कक्षेसमोर यायचा आहे. लगेच टॉस होईल. तथा सन्माननीय मनोजी कोल्डोने साहेब यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणि तथा सन्माननीय मनोजी डंबाळ साहेब यांनाही विनंती करेल मी आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा. दोन्ही संघाचे संघनायक कॉमेंट्री कक्षेसमोर यायचा आहे. या लवकर. जे के चॅलेंजर कुदळे वॉरियर्स शेवटचा कॉल. जे के चॅलेंजरचे कॅप्टन आलेले आहेत किरणजी शिंदे सर, स्वतः टीमचे ओनर पण आहेत. त्यांचंही कौतुक केलं जातं. मी सन्मान व्यक्तीस आमंत्रित करतो व्यासपीठाच्या समोर. आणि हा टॉस होतोय दिलदार भोसले यांच्या नजरेत. नक्कीच DB लाईव्ह 25 मॅन फ्रॉम दिलदार भोसले भाळवणी. टॉस होतोय. यानंतरचा सामना असेल जे के चॅलेंजर कुदळे वॉरियर्स. 40 धावेचा आकडा आता मात्र मैदानामध्ये अपोजिट संघाला जिंकण्यासाठी आहे. जो सामना चालू आहे केंद्रीय लॉयन्स वर्सेस जय दुर्गा चॅलेंजर. जय दुर्गा चॅलेंजर संघाला जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता आहे. ठीक आहे. कुदळे वॉरियर संघाने प्रथमतः बॅटिंग घेतलेले आहे टॉस जिंकून. धन्यवाद सर, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही टॉस केलेला आहे. अंकल प्रीमियर लीग पुन्हा एकदा तुमच्यासाठी सज्ज असणार आहे. धन्यवाद. मनापासून मनापर्यंत आपण विराजमान व्हायच्या व्यासपीठावरती. मानाची गदा कोण असेल? गेल्या टुर्नामेंटला भाळवणी प्रीमियर लीगला टिल्लूच्या संघाने मानाची गदा खांद्यावरती घेतली होती. या स्पर्धेला कोण असतील, कोण असेल? जे के चॅलेंजर कुदळे वॉरियर्स, अन्यथा डॉक्टर असोसिएशन जय दुर्गा चॅलेंजर, दयावान लॉयन्स. कोण असेल, कोण असेल या खेळाडूंमध्ये? कोण असेल की जो संघ या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीला गवसणी घालेल? पाच षटकार सलग याही विनिंग मध्ये कंटिन्यू पारितोषिक आहे. अंकल यांच्याकडून 5,000 रुपयाचं 5 षटकारासाठी मैदानामध्ये आल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती जो काम करल, फलंदाजी ट्रॅक वरती जो काम करल, रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक. 5 षटकार कॅश रोख तुम्हाला कमिटीच्या वतीनं हार घालून हे पारितोषिक दिलं जाईल मैदानामध्ये. जिसमें है दमू बाजीराव सिंगम, यंद रंड याड नुड बाहुबली खटॅक. 5,500 रुपये, अजून 500 रुपयाची वाढ झालेली आहे. बेहती है गंगा हात धुले रे बाबा. उद्याच्याला इथं मैदानामध्ये फक्त चर्चा, खर्च आमचा आणि चर्चा तुमची. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आणि ओंकार आणि टिल्लू मैदानामध्ये दाखल होत आहेत. ही जोडी पुन्हा एकदा भाळवणी प्रीमियर लीगची फायनल जिंकल्यानंतर आकाशाकडे हौसले हुनर मोठा झाला आणि त्यानंतर अंकल प्रीमियर लीग मध्ये दावेदार संघ घेऊन उतरलेला हा टिल्लू. आयोजक संयोजकाच्या नावामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असणारं नाव 1-in-1
टिल्लू मुजावर. काय झेंडे फडकायला लागलेले चारी बाजूने. आज काजी मैदानामध्ये तिथं मध्ये जी मोकळी जागा राहिली का नाही काजी सर, आज संध्याकाळी झेंडे लावून घ्या तिथे. तुम्हा सर्वांच्या नक्कीच नजरेमध्ये कुठंतरी कमी जागा असेल तिथं झेंडा लागला पाहिजे. आणि ही स्पर्धा अगदी मानाची पताका देते. सन्मानाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. केंद्रे साहेबांना थोडंसं टेन्शन आलं असेल, पण अजून लई सामने आहेत केंद्रे साहेब, टेन्शन घेऊ नका. कुंडलिक सर, खेळ आहे, क्रिकेट आहे. आज जरी आम्ही पाठीमाग असतो तर पुढे येतो. ना मला बादशाह व्हायचा आहे, ना मला एक्का व्हायचा आहे, मला जोकर व्हायचा आहे. 13 पानामध्ये जर मी गेलो तर अख्खा डाव पलटी होणार. जोकरला किंमत आहे साहेब. का अंकल बरोबर आहे की नाही? जोकरला किंमत आहे. नाद करती काय, यावं लागतं. हॅशटॅग लावा ताकद. अंकल प्रीमियर लीग काझी मैदानावरती भाळवणीमध्ये रंगलेला थर्रार, क्रिकेटची पंढरी. भावी क्रिकेटर मैदानात पळायला लागलेले बघा. एक छोटा बाजीगर, एक मोठा बाजीगर. शमीम भाई आधा किलो फिक्स आहे. शमीम भाई पोरं मैदानात पळायला लागले. जाऊया मैदानाकडे चला. दरारा क्रिकेटचा काम तुमचं, नाव तुमचं. प्रवीण घुले सर मेन पंच आहेत, अजय कदम सर नॉन स्क्वेअर लेग पंच आहेत. आणि पंचांचा अनुभव आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर ठेवला जातो. काय सुंदर संयमी पंचांची भूमिका मैदानात. प्रवीण सर क्या बात आहे. तारळकर साहेबांच्या वतीने शुभेच्छा आहेत बरं का प्रवीण सर. ओ हो, पहिला चेंडू आणि पहिल्या बॉल साठी इथं मात्र नागेश चेंडू टाकतोय. आणि टिल्लू साठी, या बॉल साठी मुजावर साहेबांच्या वतीनं शब्बीर मुजावर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सिक्सर साठी आहे बरं का. टिल्लू साठी खास तारळकर साहेबांसाठी साहेबांकडे जमायचे पैसे, काळजी करू नका. 5,000 रुपये 5 षटकार अंकल यांच्याकडून. 5,500 का वाढले, आता बँक वाढली. वा पॉवरफुल, 32 गुल सक्सेसफुल. चौका. सावळ्या खटॅक. अंकल प्रीमियर लीग चौकार. धावसंख्येत वाढ. बढ़ती का नाम दाढ़ी, चलती का नाम गाडी. खटॅक. 4 धावा. सुरुवात चांगली. फर्स्ट टाइम इज लास्ट टाइम. तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन टाकताल तेच तुमचं लास्ट इम्प्रेशन असेल. जिद्द चिकाटी. यावेळेस टिल्लू बॅट चिकाटा घेतो. चेंडू आलाय हातामध्ये कुलदीपच्या. कुलदीप मात्र सुमन शब्दामध्ये स्वागत करत आहेत. क्या बात आहे टिल्लूचं. वा यावेळेस वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव. एका धावेने पंच दोन्ही हात समांतर करत आहेत. मला वाटतं हवेमध्ये भरारी घ्यायची शक्यता पंचांची. चेंडू येतोय बॅट वरती. अपील केली. यावेळेस मात्र नागेशने, पंचांनी नकारात्मक भूमिका मैदानामध्ये बजावलेली आहे. नागेश शिंदे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून टिल्लूच्या समोर आहे. टिल्लू एक 1 in 1 टिल्लू. बॅट वरती आलाय, फटका दिलाय. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या समोर. पकडलाय. सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागतं. चित्ता इतका जबरदस्त पळतोय. वाघाच्या गतीनं खेळाडू पुढे गेलाय. मिसअंडरस्टँडिंग होते, मिसफिल्डिंग होते. आता बघितलं गेलं तर आताच्या 3 धावा काउंट केलेल्या आहेत. 3 धावेच्या साह्याने धावफलक वाढते. नागेश शिंदे यांचं षटक मैदानात मला वाटतं धावसंख्या 8 झाली असेल. 1 षटकाच्या सांगतेनंतर 8 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. सर 40 धावा पाहिजे तर जिंकण्यासाठी. बघूया काय होतं ते. 39 झालेल्या 40 करायचं आहे. आणि त्यामधले 8 आता एका षटकामध्ये झालेले आहेत. नागेश शिंदे यांनी खर्च केले. चांगली गोलंदाजी बरं का. कारण युवा खेळाडूंना मान्यता आहे. मेडिकल सांभाळत, व्यवसाय सांभाळत क्रिकेट सांभाळायचं म्हणजे सोपं नाही. गणेश डंबाळ गोलंदाजीसाठी. गणेश डंबाळ म्हणजे डंबाळ कंपनी मागच्या टुर्नामेंटला गाजली. अंकर प्रीमियर लीगला सुद्धा गाजणार ही गॅरंटी आहे. कारण अंकलनी बक्षीस लावले 5,500 रुपये. ओहो 5 सिक्सर साठी. चेंडू येतो ऑन साईडला. वा केंद्रे पुढे येतोय पुन्हा एकदा. छोटा केंद्रे आहे काय मैदानात. अजय विजय, हा ही जोडी आहे बंधुराजांची. पप्पा बाहेरने टाळ्या वाजवतात, अजय विजय मैदानात काम करत आहेत. याला म्हणायचं क्रिकेटचा धिंगाणा.
पैसे फिटलं अंकल साहेब आमचं पैसे फिटलं नाद करते काय लावा ताकद यावं लागतं इथं. चला जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा रंगतदार स्पर्धा धडाकेबाज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा. वा वा यावेळेस चेंडू येतो सरळ ऑन साईडला चेंडू 30 पावलाच्या आतमध्ये अडवला जातोय. पहा गडबड काय धडपड काय आहे. संघर्ष म्हणजे क्रिकेट आहे. संघर्ष म्हणजे तुम्हाला सांगतो आयुष्यात संघर्ष हा जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही जिंकणार. चांगला चेंडू बॅटची कडा लेफ्टी डावखोरा फटका चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खेळाडूंनी कमबॅक केलं पाहिजे. नागेश शिंदे चेंडूवरती येत आहेत चित्त्याच्या गतीने. भाळवणीचा टायगर आहे नागेश शिंदे. मैदानात लक्ष फोकस करा. मॅच वरती लक्ष स्पर्धेवरती लक्ष. वा यावेळेस काय खेचून आणलाय चेंडू. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालेला आहे. सीमा रेषा फोडतोय. आलाय दमदार पॉवरफुल चौकार. वा वा एका बुकीत डबल टिंगूळ चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या वाढलेल्या 16 धावा आल्या तर स्कोर पटावरती 16. अंकल प्रीमियर लीग 2026 वनलील वन एकच नाव आहे अंकल अंकल अंकल. यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा आहे मित्रांनो. स्पर्धा जबरदस्त होणार याची गवाही आमची कारण त्यांनी ताकद लावलेली आहे. नक्कीच ओ शानदार यावेळेस सिली बिडॉफ हलक्या हाताने पेस केला होता टिल्लूने. करू करू यामध्ये लेगबायच्या स्वरूपातली ही धाव असेल. पंचांचा सिग्नल माझ्याकडे आलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. करून दाखवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव अंकल आहे. जी गोष्ट हातात घेतली म्हणजे ती पूर्ण झाली पाहिजे. थोडंसं बॅकफुटला खेळ आहे पण चांगल्या रीती चेंडू फील्ड बी केलाय. त्याच मला वाटतं एका धावेसाठी बघितलं गेलं तर एका बाजूला मला वाटतं पंचांचा सिग्नल आलेला आहे. षटकाची सांगता होती. 2 षटकाच्या सांगतेनंतर धावफलक जर बघितलं गेलं तर 18 धावा स्कोअर पटावरती आहेत. मला इतकं कॉपरेट होते सर इतकं सहकार्य होतंय. दिलदार सर असतील आमचे एजे सर असतील त्यांचे सहकारी मित्र पण आहेत. तुमचं नाव काय सर? शुभम सर आहेत. अगदी सुंदर सुमन शब्दामध्ये सर एवढ्या धावा झाल्या तेवढ्या धावा झाल्या माझ्यापर्यंत आणि प्रति षटकाला सांगण्याचा योग माझ्याकडून जातो. तर पाहूया 2 षटक आणि 18 धावा कंप्लीट मैदानात बाहेर आलेत. सलामीची जोडी मैदानात आहे. एका बाजूला जर बघितलं गेलं तर जे के केंद्रे लॉयल्स जयदुर्गा चॅलेंजर. त्यानंतर जर बघितलं तर जे के चॅलेंजर कुदळे वॉरियर्स. आता जर बघितलं तर एक चांगली मॅच मैदानामध्ये सर. नागेश शिंदे पुन्हा एकदा फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल करत आहेत. एका बाजूला बघितलं की 5,500 रुपयाचं पारितोषिक अजून पैशामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चर्चा झाली पाहिजे मित्रांनो. खर्च होऊ द्या. लाख झाला तरी काय हरकत नाही. लाखानं तर आता झाला इथं. लाखाच्या पुढचा खर्च इथंच झालाय. अजून लाख गेलं तर चालतील. आणि या षटकामध्ये जर 20 धावा जर आल्या तर 101 रुपयाचं पारितोषिक रफिक मुजावर यांच्याकडून रोख आलेला आहे माझ्याकडे. रफिक मुजावर यांच्याकडून 20 धावा या षटकात आल्या तर खटॅक वेगळं बक्षीस आहे. त्या फलंदाजाला द्यायचं. दोघाला 50-50 द्यायचं. त्यात काय वाद आहे. नाही तर आपण ठेवायचं. पितांबर तारळकर आजचं नियोजन खटॅक नाही क्रिकेटपटूंसाठी हे हसण्यासाठी आहे शब्द. वा क्या बाद आहे. चेंडू मात्र टाकलाय सुरेख. मित्रांनो जे खेळाडूचं पाकिट आहे वा यावेळेस सारी पंचांचा निकाल 32 गुल. यावेळेस सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल कूल कूल डर्मिकूल दिशा दाखवली पंचांनी. निकाल पंचांचा आलेला आहे. सिग्नल पोचलाय आणि खेळाडूने सन्मानाने जागा सोडलेली आहे. वैभव आणि आता मैदानात वैभव भाळवणी गावचा चित्ता ज्यांनी महाराष्ट्र टेनिस बॉलला युवा सम्राट भाळवणी संघाचं नाव लिहिलं आणि अशा त्यावेळेसची गोष्ट आहे. मला सांगतो मला वाटतं 2002 पासून मी 1999 पासून समालोचन करतो पंढरपूरमध्ये. तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातल्या टीमा म्हणलं तर एक असेल ते शेवते बोशे. इकडे बघितलं तर भाळवणी. तिकडे बघितलं तर शेटफळ. इकडे बघितलं तर पंढरपूर. अशा बऱ्याच संघाचे नावं येत होते तुम्हाला सांगतो. आणि असे संघ आले पुन्हा खर्डी असे बरेच संघ होते की नाव आल्यानंतर त्या खेळाडूंची नावं येत होती. त्यातला एक खेळाडू तो वैभव आणि तुमच्या भाळवणी गावामध्ये त्याला चित्ता म्हणून नाव दिलेलं आहे. फिल्डिंगचा चित्ता. तर अंकल प्रीमियर लीग फायदा कुठपर्यंत असेल तो वैभवचा. वा शरीराचा वेध घेणारा लखप चेंडू चांगले आहे. थ्रो केलाय. थोडा चुकलाय थ्रो
कुलदीप आणि आताची एकच धावा असेल सर. एका धावेच्या साह्याने एजे माझ्याकडे येत आहेत. 19 धावा. 19 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. प्रथमतः संभाजी राजे यांची उपस्थिती आणि यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आमच्या अंकलचे मित्र परिवार आणि यावेळेस चेंडू जातोय सरळ. नक्कीच आपण पाहतोय ते निकालामध्ये क्षेत्ररक्षकाच्या. पुन्हा एकदा नागेश फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल करत आहे. टिल्लूला जबाबदारी पेलावी लागेल. डॉक्टर साहिल शेख यांच्याकडून नागेशने तर विकेट घेतली या चेंडूसाठी. तर 101 रुपयाचं पारितोषिक 101 रुपयाचं पारितोषिक असेल. 5,500 रुपयाचं बक्षीस कोण जिंकेल? मला वाटतं टिल्लूच्या खात्यावर जाईल का काय असं वाटतंय. 5 षटकाराचं. कारण अंकलचं बक्षीस आहे ते. टिल्लू दावेदार आहे मैदानामध्ये. षटकार चौकाराचा बाजीगर आहे तो. चेंडू चाललाय सरळ पॉइंट प्लसला. चेंडू सी बार रेषा फोडतोय. आलाय दमदार. वाव. बकुळा नामदेव घोटाळे चौकार खटॅक. अरा सावळ्या खटॅक. धावसंख्येत वाढ उसळी. 23 धावा स्कोर पटावरती येत आहेत. हे जे तुमच्याकडे बी लक्ष आहे बरं का आमचं सगळं. तुम्ही बी काय करताय आता मला वाटतं काय लक्षात येत नाही. पण तुम्ही सुद्धा कमबॅक करताल. दयावान संघाचं जरा शिका थोडंसं. कारण तिकडे रणजित सर इकडे येतच नाहीत. जोपर्यंत सामना जिंकून देत नाहीत खेळाडू तोपर्यंत इकडे येत नाहीत. वा पल्लू स्कूप दिल स्कूप. प्रयत्न चांगला आहे टेल्लूचा बरं का. पण तो यशस्वी नाहीये सर. चेंडू फेल थोडासा मला वाटतं निर्धाव पद्धतीचा जातोय. कुलदीप समोर आहेत आणि नागेश शिंदे मात्र गोलंदाजी टाकत आहेत. काय गोल्डन गोलंदाजी मैदानामध्ये. गोलंदाजाचं कौतुक. यावेळेस ही अपील. नागेश शिंदे चांगल्या फलंदाजासाठी 2 वेळा अपील करत आहात. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी मला वाटतं अजून जर 12 चेंडू मध्ये 17 धाव्याची आवश्यकता. वा. या षटकामध्ये 4 5 6 7 पर 17 धावा 12 चेंडू मध्ये. सर माझ्या बरोबर आमचे शब्बीर भाई मुजावर आहेत. काय सांगाल सर. काय कुठला संघ तुम्हाला वर्चस्व गाजवलं असं वाटतं? सर्व संघ अतिशय सुंदर पद्धतीने खेळतात. त्यामुळे काही सांगू शकत नाही. आणि वैभव मात्र समोर आहे. नक्कीच शबीर सर म्हणत आहेत की सर्व संघ तुल्यबळ आहेत. छलांग मारली. यावेळेस लेग साईडला खेळायचा प्रयत्न आहे. खेळाडू आहे शॉर्ट फाईन लेगला. तर चांगल्या पद्धतीने ही तही धाव मैदानात आलेली आहे. एका दुक्का मैदानात येतोय सर. ग्राउंडला सर ग्राउंड शॉटला किंमत आहे आजच्या दिवसामध्ये. कारण उलट वार आहे. ग्राउंड शॉटला किंमत आहे. एखादा भिरकवायचा प्रयत्न केला की चेंडू मैदानामध्ये वापस रिटर्न जातो तिकडे. तर जाऊया पुन्हा एकदा ही जोडी मैदानामध्ये काय करू शकते. टिल्लू आणि वैभव. जो जितेगा वो सिकंदर. 60 धावा 70 धावा बनवायला मला वाटतं आता वडापाव आणि इकडं लय नियोजन आहे राव. बिर्याणी आहे. आता काय लयच मोठं नियोजन आहे. खास नियोजन आहे. अंकल तुम्ही आज जिंकलंय सगळं. खेळाडूंना कुठली कमी नाही. ह्याला स्पर्धा म्हणतात सर. करू हे नाही ते नाही. वा यावेळेस पॅडल स्वीप जबरदस्त. टिल्लू. हा टिल्लू. वाव वंडरफुल सबसे ब्युटिफुल कुल डरमे कुल. आलाय चौकार. यावेळेस धावफलक वाढतोय. 28 धावा. विक्रमजी इंगोले साहेब यांना विनंती आहे व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. आपलं स्वागत केलं जातं कमिटीच्या वतीने. कोण असेल या स्पर्धेचा मानकरी. कोण असेल या सन्मान चिन्हाचा मानकरी अंकल प्रीमियर लीगचा. हो पल्लू स्कूप पुन्हा खेळायचा प्रयत्न. दिल स्कूप पल्लू स्कूप. मला विठ्ठल सरांची आठवण येते बरं का अशी स्ट्रोक खेळताना. अंकल विठ्ठल चव्हाण मॅन फ्रॉम शेटफळ या भागामध्ये नक्कीच बायज आहे. येस सर. बाईच्या स्वरूपात मला निकाल येतोय. मैदानाच्या दिशेने बघितलं गेलं तर बापू जाधव षटक टाकताना एका बाजूने एक उत्कृष्ट गोलंदाजी बापू जाधव. अष्टपैलू खेळाडू म्हणायला काय हरकत नाही.
आणि धावसंख्येच्या दिशेने जर बघितलं तर आता जर एक आकडा चांगल्या सन्मानजनक जागेवरती आहे. कमी धावा मैदानात देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. वा, यावेळी चेंडू गोल्डन आहे. गतिमान, शक्तिमान चेंडू बीट केलाय. 5,000 रुपये, 5,500 पारितोषिक आहे अंकल यांचं. पल्लो स्कूप, रिव्हर्सिप दिल स्कूप हवेत आहे. व्हॉट कॅच, व्हॉट अ मॅच. कॅच पकडो मॅच जीतो, कॅच छोडो मॅच छोडो. वैभव चित्ता वापस येतोय. सन्माननीय अक्षयजी इंगोले यांचं इथं आगमन होतं. मी कमिटीच्या वतीनं स्वागत करतोय. आणि मैदानामध्ये अंकलचे भाष्य मैदानामध्ये आहेत, मामा मैदानाच्या बाहेर आहेत. जिथं विषय गंभीर तिथं मामा खंबीर. आता इथं मामा खंबीर आहेत आणि भाष्य मैदानामध्ये आहेत गुड्डू कांबळे. आणि एका सिक्सर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे अंकल यांच्याकडून. 29 धावा स्कोर पटावरती आहेत. गुड्डू साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेलं आहे. पितांबर साहेब, जानू, पिल्लू हे कुणाला म्हणायचं असतं, इथं मैदानात चालत नाही. मी पितांबर साहेबांना काय विचारतोय तर यांचा अनुभव मोठा आहे. वा वा, थ्रो केला तोही गलत. पण त्याच्या पलीकडे एक प्रश्न आहे बरं का. जानू आणि पिल्लू दोन आताच्या कंटिन्यू. जानू आणि पिल्लू कधी उल्लू बनवून जाईल सांगता येत नाही. षटक होत आहे का? एक मिनिट, काय दादा, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये बरखास्त होत आहे. जाऊया मैदानाकडे. 31 धावेचा अंक घेऊन पुढे जाऊया थोडस. म्हणजे 4थं षटक. आता जर बघितलं गेलं तर 9 धावेची आवश्यकता असेल मला वाटतं 6 चेंडू मध्ये. मॅच पुन्हा एकदा पॉवरफुल रोमांचक स्थितीमध्ये आहे. लावा ताकद. या मैदानात 5,500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी खास आहे. पण या षटकासाठी त्याच्याकडे लक्ष देता येणार नाही. का तर केवळ 9 धावा आहेत आणि 6 चेंडू आहेत. षटकार मारला तर एका षटकार 2 षटकारामध्ये हे बक्षीस थोडं तिथंच थांबेल. आता पुढच्या विनिंग मध्ये जाऊया 5,000 5,500 रुपयाचे पारितोषिक घेऊन. पण आता 6 चेंडू आणि 9 धावा. खास टिल्लू मैदानात आहे आणि नक्कीच आमचे इंगोले साहेबांचे भाष्य आहेत. गुड्डू कांबळे नॉन स्ट्राईकला आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. अंकल प्रीमियर लीग 2026. अंकलचे सर्व मित्र, नगरपालिका, नगर परिषद पंढरपूर, नगरसेवक लखनदादा चौगुले सामन्याचा आनंद घेत आहेत. काय आपल्या मित्र परिवारांनी चांगला चेंडू यावेळेस ऑफ साइडला पंच करायचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी षटक क्रमांक काय होईल? शिंदे. ओहो, सुपर. शिंदेशाही थ्रो केला होता पण तो 2 धावेमध्ये अडकलाय. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. वाह वाह, काय मॅच आली. जबरदस्त. पैसा वसूल. आता पैसे वसूल आहेत. पैसे वसूल आहेत. टिल्लूच्या खांद्यावरती जबाबदारी. 5 चेंडू आणि 7 धावा. पाच बॉल 7. बऱ्याच वेळानंतर पुलपुश केला चेंडू. सरळ हुलकवलेला पाठीमागे. चेंडू पुढे डगआउटला मानवंदना देतोय का? आणि सन्माननीय अंकल, सन्माननीय नगरसेवक लखनदादा चौगुले यांच्या कटआउटला मानवंदना देतोय चेंडू. टिल्लूचा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. दरम्यान चौकार. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल. 4 बॉल 3. पैसे वसूल, स्पर्धा वसूल, काझी मैदान, पॉवरफुल. एक राजा होता मित्रांनो. तो राजा इतका चतुर होता, इतका हुशार होता. जरा नंतरच पुन्हा सांगतो. वाव, यावेळी चेंडू जातो बॅटची बाहेरची कडा घेऊन. थर्ड मॅनला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे अजय सर. मात्र आज पावडर लावायची आवश्यकता नाही. धुरळा इकडे तिकडे. स्पर्धेचा धुरळा, मैदानात धुरळा, वार खणखणीत. नाना कसं खणखणीत वाजतंय. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. इक्वल झालाय. सगळे खेळाडू समोर बोलवलेले आहेत. आणि महाराष्ट्र पोलीस आदेश इंगोले
आणि अंकलची पुतणीच आहेत मला वाटतं ते फिल्डिंगसाठी तयार आहे. चित्ता तोही बाळवणीचा युवा क्रिकेटर आहे बरं का तो. साहेबांचं लेबल लागलंय यावेळेस. अरे सावळ्या खटॅक आणि हा सामना जिंकलाय. जय दुर्गा माता. आता मात्र टॉस झाला का याच्यानंतर. जय दुर्गा माता. आणि आपला अंक मोठा आहे. आता यानंतर होणार जो सामना मैदानामध्ये जे के चॅलेंजर वर्सेस कुदळे वॉरियर्स. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी टिल्लू मुजावर. गणेश डंबाळ आपलं 101 रुपयाचं पारितोषिक 200 आहेत का. हा 200 रोख पारितोषिक. गणेश डंबाळ कंपनी पुन्हा एकदा खुश. मालामाल. या इकडे या सर इकडे या. इकडे व्यासपीठात या की मान्यवरांच्या समेत या समोर या. इथं रोख पैसे आहे. ही स्पर्धा रोख आहे बॉस. कुणीच कुणाला अजिबात विचारायचं नाही. लगेच रोख आहे कारण